हॅलो. हां, राम राम साहेब. जय श्रीराम. हां, ओळखीलं का? नाही ओळखीलं? कसं ओळखणार हो? तुम्ही जास्तीत जास्त फक्त त्याच लोकांना ओळखीता ना. कोणत्या? अहो ते नाही का, ते तुमची चाटीत राहते कायम त्यांनाच. हा, 30-30चं पेट्रोल दुसरे कोण याचे 30 रुपये त्याचे 30 रुपये घालून जो पेट्रोल टाकीतो आणि बोंबला धिंडतो तुमचा प्रचार करीत, त्यांनाच ओळखीता भाऊ तुम्ही. आमच्यासारख्या लोकांना कोण ओळखीतय? आम्ही 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 स्वाभिमानी माणसं आहे ना साहेब. स्वाभिमानी माणसाला कोण ओळखीत नाही ना गावात. आता सगळे फक्त त्या लाळचाट्या लोकांना जाऊन द्या, मरू द्या भाऊ, आपल्याला काय करायचं. म्या इशे फक्त एवढाच होता. म्या फोनच याच्याकरता केला होता साहेब का ते मराठी आरक्षण मागत येत म्हणी. द्यायचं आहे का त्यांना आरक्षण? मग मराठ्यांना देऊन टाका ना. मग तुमच्या हातात नाही, मग तुमच्या हातात काय नाही? म्हणजे सत्ता तर तुमच्याच हातात आहे ना साहेब. देऊन टाका ना मराठ्यांना. अहो आता तसं जर पाहिलं तर मराठ्यांच्या पोरांची लय हाल आहे हो, लई. अहो 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 ऐका, अहो आम्हीच तुमचं ऐकतो. तुम्ही फक्त मतदानाच्या टायमालाच आमचं ऐकता आणि मतदान झाल्यावर दुसऱ्या दिवशी विसरून जाता. तेव्हा आमचं 2 मिनिटं ऐका फक्त साहेब. हां, मी कुठं होतो? मी इथंच होतो वाड्याला. ते जाऊन द्या, मरू द्या, ते विषय नाही. महत्वाचा विषय काय आहे का बुवा, मराठ्यांच्या पोरांचे लय हाल हो, खरंच ना राव. अहो 90% मार्क जरी पडले मराठ्याच्या पोराला तरी पण त्याला आहे का 40 आणि 45% वाला त्याच्या पुढे निघून जातो. तो पुढे जातो याचं वाईट नाही वाटत साहेब आम्हाला. आमची गुणवत्ता काहीच कामाची नाही याचं वाईट वाटत साहेब. तो 40% वाला 45% वाला आमच्या पुढे जातो बुवा, मोठा साहेब होतो, त्याचं आम्हाला वाईट नाही वाटत. फक्त आम्हाला वाईट याचं वाटतं का बुवा आमचा मग शिकून काय उपयोग होतो. बर, आता पहिल्यासारखे दिवस राहिले का बुवा? आता तुम्ही विचार करा बरं का. पहिल्या लोकांना 100-100 एकर जमिनी होत्या. त्यांना पोरं झाली, त्यांना पोरं झाली, त्यांना पोरं झाली. 100 एकरवाला आज 1 एकरात 2 जण आहेत बुवा. अशी परिस्थिती साहेब गावाकडं. विदारक परिस्थिती साहेब. आता तुम्हाला काय सांगायला पाहिजे. आता तुम्ही कधी इच्छात करायच्या म्हणजे बांधावरच नाही बुवा. खरं आहे की नाही? हा, आता हा बा, म्हणजे पहा बरं का, आता तुमचे जे मोठे साहेब आहेत, तुमचे मोठे साहेब म्हणजे सगळे तुमच्या खालीच आहेत. कारण तुम्ही पक्ष बोलले ना साहेब. कपडे बदलू बाबू, कस काय डेअरिंग केली होती साहेब तुम्ही? ते एवढा मोठा, त्या मोठ्या साहेबाचा पक्ष फोडायचा मम्मीवाल्या, म्हणजे सोपी गोष्ट नाही ना. सप्प नव माय. पण तुम्ही केलीच बो डेअरिंग, आहे का नाही? तुमचा नाही नाद करायचा म्हणा. तुम्ही म्हणजे डेंजरस माणूस. घर फोड्या म्हणजे घर फोडणं म्हणजे काय, घर नाही, पक्ष फोडणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का काय? आहे की नाही? नाही हो साहेब, तुमची कशाची चेष्टा. अहो गरीब माणूस आहे मी. गरीब आहे. 1-1.5 एकर वावर आहे, त्याच्यात जगतो मी. त्या टायमाला MA BA झालो आणि आरक्षण नाही, नोकरी नाही लागली. आता जनावर चारितो आणि वावरात पाणी भरितो, कधी माया भरितो, कधी लोकाच्या भरितो. त्याला काय इलाज नाही ना साहेब. तेव्हा तुम्ही तेवढं आरक्षणाचं पहा बो. काय बिट्या, नाही म्हणू नका हो. आबा तुम्हाला एक सांगू मी, तुम्ही कोणाला काही म्हणत असले ना, आम्हाला माहिती हे सगळा जांगड गुत्ता आहे का तुमच्याच हातात आहे. हा जांगड गुत्ता म्हणजे हा विदर्भाचा शब्द आहे साहेब, तुमच्याकडचाच. मग तुम्ही ओळखीलं ना बराबर. जांगड गुत्ता मी विदर्भाचा नाही आहे साहेब, मी नगर जिल्ह्यातला आहे. नगरी आहे आम्ही, नगरी. पण लय हाल हो. आता लय हाल काय सांगायला पाहिजे. इकडं मराठवाड्यात तिकडं जर गेलं ना, तर आता सध्या प्यायला पाणी नाही हो. पण मग आता कसं होतं, म्हणजे मुकीला तुम्हाला माहिती आहे ना, मुकीला हाकणं बोंब, तशी गंमत झाली भाऊ साहेब. आधी
मग तुम्ही विचार करा भाऊ नेमकं काय करायला पाहिजे. न्याव द्या भाऊ आम्हाला, न्याव हाय का नाही, द्या भाऊ काहीतरी करा. नाही 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 त्यांच्यावर विश्वासच नाही भाऊ. आबा आता तो जी मोठा साहेब आहे तुमचा महाराष्ट्रात, तुम्ही घर फोडून आपलं पक्षांतर करून आलेला आहे, तो तर आता मराठाची. आणि दुसरा एक तुम्ही घर फोडून म्हणजे पक्षांतर करून आणलेला आहे, तो बी मराठाची. पण आम्हाला माहिती आहे ना, ह्या दोन्ही मराठ्यांच्या चाव्या तुमच्या खिशेत आम्हाला माहिती आहे ना. पिक्सो का तुमच्याशिवाय त्यांचं पान हलत नाही. आणि आता हवा आणि काय होतं माहिती आहे का साहेब, मला वाटतं बुवा देऊन टाकावा तुम्ही आरक्षण. नाही होणार, नाहीच. पहा बरं मग निवडणुकीच्या टायमाला तरी नाही, म्हणजे तुम्हाला मराठ्याची मतदानाची गरज नाही, अजिबात नाही. बर साहेब ऐका माझं थोडं आता, बस तोंड बंद करा आता. आणि ह्या गरीब शेतकऱ्याचं ऐका, ह्या गरीब मराठ्याचं ऐका. अहो शेतकऱ्याचे पोरं, मराठ्याचे पोरं, ज्यांचा बाप दाद्याला 100 एकर जमीन होती, त्या घराण्यातलं पोरग जर दुसऱ्याच्या वावरात पाणी भरायला जातं, याच्यापेक्षा मोठी कोणती शोकांती काय हो. हां, तुमचा जो मुख्यमंत्री बसवलेला आहे, तुम्ही त्याच्या वावरात जायला 2-2 हेलिपॅड आहेत, आणि तर शेतकऱ्याच्या वावरात जायला, मराठ्याच्या वावरात जायला रस्ते नाहीत. मग ह्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे का मोठेपणा सांगायला पाहिजे तुम्ही का मुख्यमंत्र्याच्या वावरात जायला 2-2 हेलिपॅड आहेत. विचार करा ना या गोष्टीचा. आणि तुम्ही तुमच्या तोंडाने सांगता का तुमचा DNA ओबीसीचा आहे. तुम्ही काय फक्त ओबीसीच्या मतदानावर निवडून आलेली आहे का? तुम्हाला मराठीने मतदान केलं नाही का? आम्हाला तोंड उघडायला लावू नका साहेब. हवा उन्हाळा चालू आहे, टरबुजाचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आम्ही, यावर्षी साऱ्या लोकांनी टरबूज लावलेले आणि फेल गेलेले आहेत. मग तुम्हाला सांगतो टरबूज फेल जाऊन द्यायचं का काय करायचं हे तुमच्या हातात आहे. त्याला भाव वाढवायचा का शेतकऱ्यांनी टरबूज पिकवायचं, मराठ्यांनी टरबूज विकायचं का काय करायचं हे तुम्ही ठरवा. आता मला काय बोलायचं आहे तुम्हाला कळतं, म्हणजे मी काय बोलू राहिलो हे नका विचारू मला तुम्ही. तुम्हाला कळतं मला काय बोलायचं आहे. तेव्हा साहेब आम्ही आता सहनशक्ती आहे आमच्यात म्हणून चाललंय. पण ज्या दिवशी मराठ्यांची सहनशक्ती संपन्न ना, ज्याचा उद्रेक होईन ना, त्या दिवशी तुम्हाला कळलं नेमकं काय जांगड गुत्ताय म्हणून. हां बस झालं आता, हे नाटकं बस झाली आता. तरी नाहीच का, हेकडी जातच नाही मग तुमची. काय होईन दाखवून देऊ ना मग आता निवडणुकीत. अहो तुम्ही तर म्हणले होते का आम्ही त्या दुसऱ्या 2 नंबर घेतलेल्या, घर फोडून घेतलेल्या माणसाबरोबर आयुष्यात जाणार नाही. आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, रात्री नाही, बेरात्री नाही. कसं काय गेले मग तुम्ही? म्हणजे तुमचा शब्दात शब्द तिथं राहत नाही. तुमच्यासाठी पहाटे 4 वाजता उघडतं सगळं. आज राष्ट्रपती राजवट लागलेली पहाटे 4 वाजता उघडती तुमच्यासाठी. आणि कैदी सोडायचे असले, तुमचे माणसं सोडायचे असले का तिथं पहाटे 4ला कोर्ट चालू होतं तुमच्या हिशोबानं. फक्त मराठ्यांना काही लागत असलं का तेवढंच तुमच्याच्यानं होत नाही भाऊ. तुमच्या तोंडातून मग तेव्हा शब्द निघते, बोलून मोकळं व्हायचं. हां मग आम्ही बी कोलून मोकळं झाल्यावर कळन का तुम्हाला? लाज असली ना, लाज. मराठ्यांनी जर तुम्ही मराठ्यांनी जर तुम्हाला मतदान करेल असलं ना, किंवा मराठ्याच्या मतदानाचा जर तुमच्यावर उपकार असले ना, तर तुम्ही मराठ्याला साथ द्याता. आणि हां त्यात ते 2 आहेत ना मराठी दुसरे तुमच्याबरोबरचे, त्यांना ते भुक्कड ते आमच्या पुढंच घेऊ नका तुम्ही. कारण सांगत तुम्हाला मी, त्याच्यात ते कोकणातलं नेपाळी एक पाळलं तुम्ही. हां ते फक्त कॉक 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 करतं तेवढंच. काय येतं त्याला? हां मराठ्यांसाठी काय केलं आतापर्यंत? 10% गाजर दाखवता का तुम्ही आम्हाला? ठेव फोन. काय ठेवणारच आहे मी फोन. मलाच हाऊस नाही तुमच्या तोंडाला लागायची, कारण तुमचे तोंड गटारातून मिळून आलेले आहेत आता. ज्या लोकांना आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मतदान केलं होतं का, तेच लोक आता तुम्हाला हिंदू म्हणावं कसं, आणि तुमचं हिंदुत्व नेमकं आहे कोणतं तेच कळत नाही आम्हाला. हां आता मला सांगा साहेब, तुम्ही हिंदुत्वासाठी केलं म्हणतात सगळेजण का बा, तो दुसरा म्हणतो का आम्ही हिंदुत्वासाठी पक्ष फोडून आलो, तो दुसरा म्हणतो का मी विकासासाठी आलो. अरे मग विकास ते काय त्या पक्षात राहून विकास होत नव्हता का? आणि तुम्ही म्हणता का ते हिंदुत्वासाठी ते आमच्यात आले 1 नंबरचा. हां मग हे कोणतं हिंदुत्व आहे तुमचं? घर फोडून हिंदुत्व आहे का?
ह्या फाकड्यांनी हिंदुत्वासाठी तुम्हाला मतदान केलं होतं त्या टायमाला. लाज वाटल्या पाहिजे ना तुम्हाला. आमच्या मतदानाचा अपमान केलेला आहे तुम्ही. आणि हिंदुत्व हिंदुत्व आम्हाला शिकवू नका. हिंदुत्व मराठ्यांनी ना चांगल्या प्रकारे जपलेलं आहे. बाकीच्यांनी जपलं की नाही जपलं ते मला नाही माहिती. हिंदुत्वात हे का सगळ्यात मोठा भाऊ मराठा आहे एवढं ध्यानात राहून द्या. आणि गावगाड्यात पण मराठाच सगळ्यात मोठा आहे. आणि गावगाड्यात आहे का तुम्ही आमच्यात आहे का किती भांडणं लावायचे प्रयत्न जरी केले ना, ते बारसकर सारखा भाडखाऊ फोडला, ती वानखेडे कोणती ती अजून कोणते जरी फोडले ना तुम्ही, तरी आमच्या गावगाड्यात ओबीसी आणि मराठा एका जीवानं राहतात. तुम्ही आमच्यात वाद घालायचा प्रयत्न करू नका आणि तुमच्या ते बाप जन्मी शक्य होणार नाही. हां, आणि आता तुम्ही नाही, आता मी तुम्हाला सांगतो का ठोई फोन. भावांनो बहिणींनो, हा फोन काय मी कोणाला लावला नव्हता. हा काल्पनिक फोन होता. फक्त ह्या फोनमधून मला एकच दाखवून द्यायचं होतं की माझ्या मनात ज्या भावना आहेत त्या तुमच्यासमोर मांडायच्या होत्या. मी तसं व्हिडिओतून बोलून सुद्धा तुम्हाला या भावना दाखवू शकतो, पण त्या जास्त पोहोचण्यापेक्षा ह्या भावना आहे ना तुमच्या इथं पोहोचा त्या, आणि मला ते दाखवायचं होतं फक्त. बरोबर आहे का चूक आहे? 2-2 एक मुख्यमंत्री मराठा आहे, एक उपमुख्यमंत्री मराठा आहे, तरी आरक्षण भेटत नाही. 160 मराठा आमदार आहेत तरी आरक्षण भेटत नाही. आपण काय कोणाचं वाटोळ करेल? गावगाड्यात सगळ्याला सोबत घेऊन चालवतो, ही आपली चूक आहे का? मोठा भाऊ म्हणायचा आपल्याला आणि मोठ्या भावाच्या गांडीत लाकडं घालायची, ही 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 चूक आहे का आमची? बरोबर आहे का चूक आहे भावांनो? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नाही आवडला ना वरती लुटून द्या. आणि तुम्ही खास मराठा असले ना तर व्हिडिओ शेअर करा. बाकी तुमची मर्जी. जय जिजाऊ, जय शिवराय.